आना समुद्र किनारा म्हणजे रिसॉर्टच्या माध्यमातून विकेंडला येणाऱ्या पर्यटकांचं विरंगुळ्याचं ठिकाण, पण अलीकडे रिसॉर्ट संस्कृती वाढू लागल्यामुळे काही अपप्रवृत्ती पण तिथे वाढत आहे आणि अनेक जण पर्यटनासाठी येतात. ते मौज मजा मस्ती करता करता त्यातून काही विचित्र घटना घडतात. त्या घटनेचं पर्यावसन मग ते रिसॉर्ट तोडण्यातच होते. ही बाब अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाते आणि मुख्यमंत्री थेट कारवाईच्या आदेश देतात आणि महापालिका अतिक्रमण पथक राहतो हे रिसॉर्ट तोडण्याची कारवाई करते. प्रश्न असा आहे की रिसॉर्ट 5 ते 7 कोटी रुपये खर्च करून उभे करण्यात आले, पण रिक्षाच्या मारहाणीतून किरकोळ वादातून वाद वाढत गेला आणि त्याचे पर्यवसन रिसॉर्ट तोडण्यात आले. त्यामुळे भूमिपुत्राचा रोजगार बुडाला आणि शेकडो भूमिपुत्र आपली जागा जमीन समुद्रकिनारी असल्यामुळे काहीतरी पोटा पाण्याचा व्यवसाय म्हणून रिसॉर्ट व्यवसाय मागे कर्ज काढून बँकाचे रिसॉर्ट उभे करतात. बरे वाईट काही लोक छोटा रिसॉर्ट सुरू करतात, काही मोठा करतात. तर काही अलीकडे 5 ते 7 कोटी रुपये खर्च करून C7 रिसॉर्ट देखील उभारलं जातं. पण हे रिसॉर्ट तोडल्यामुळे आता रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ज्या माणसांनी 7 कोटी रुपयाचे रिसॉर्ट उभारण्याचं धाडस दाखवलं त्यांना आता सरकारी मदतीवर अवलंबून राहायची वेळ आलेली आहे. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि यामुळे तेथील नागरिक संतप्त आहेत. C7 रिसॉर्टची दुर्घटना ही अनेक अर्थाने लक्षात राहील अशीच आहे. तिथे मारहाणीत शिवसेनेचे ठाण्याचे उपशहर प्रमुख रघुनाथ मोरे यांचे चिरंजीव मिलिंद मोरे हे या घटनेत हाणामारीच्या प्रसंगी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं अचानक निधन झालं आणि त्यातून हे प्रकरण वाढलं आणि ठाण्याचे पालकमंत्री सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे हे सर्व कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी थेट कारवाईचा आदेश दिला. त्यांनी कारवाईचा आदेश दिल्यानंतर महापालिकेने देखील तातडीने ही जी कारवाई केली, तोडक कारवाई, त्या कारवाईमध्ये त्याचे दुष्परिणाम काय होतील, संपूर्ण कुटुंब रोजगारासाठी त्यांनी धाडस केलं होतं ते उद्ध्वस्त झालेलं आहे. अनेक व्यावसायिक अशा रीतीने उद्ध्वस्त झालेले आहेत. तेथील अनेकांचा रोजगार बुडालेला आहे. तेथे जे काही प्रकार घडले त्याच्यात तारतम्य नसल्यामुळे रिक्षावाल्यांचा हाणामारीचा प्रकार हा खूपच नुकसानकारक ठरलेला आहे आणि शासनाने या अशा घटनांचा कारवाईचे आदेश देताना गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि इथल्या स्थानिक नागरिकांचं या प्रश्नी न्याय देऊन समाधान केलं पाहिजे. धन्यवाद.